आज मी पुन्हा एकदा आपल्याला हे आश्वस्त करण्याकरता आलोय। खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला। आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत। समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे। समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही। त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे। त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी 76 मागण्या मांडलेल्या आहेत। या 76 मागण्यांपैकी मला असं वाटतं 24 मागण्या केंद्र सरकारच्या आहेत। त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू। जवळपास 26-25 मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत। त्याच्यावर मी काम करेन। मी तुम्हाला आश्वस्त करतो। तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो। त्यामुळे या 25 मागण्यांकरता मी असेन, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो। 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका। किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो। त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागण्या आपण पूर्ण करू। आणि जवळपास 25 मागण्या या तुम्ही गोवा सरकारकरता देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत। ते माझे मित्र देखील आहेत। त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन। आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। नागपूरचं ओबीसी भवन जे मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रीय ओबीसी समाजाकरता एक महत्त्वाचं अशा प्रकारची ती वास्तू आहे। 38 कोटी रुपये आपण दिले आहेत। आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काही काळामध्ये त्याचं काम सुरू करू आणि 1.5-2 वर्षामध्ये ते काम पूर्ण करून एक अतिशय भव्य अशा प्रकारचं ओबीसी भवन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देऊ, जिथनं संपूर्ण देशाचं काम हे आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघ करेल आणि ओबीसी समाजातल्या विविध घटकांचे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य या ठिकाणी होईल। आज या निमित्ताने मी आपले आभार मानतो। खरं म्हणजे सगळे वक्ते या ठिकाणी आहेत, सगळ्यांची भाषणं होणार आहेत, पण मला पुढच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा भाषण करण्याची आणि तसेही मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलंय त्यामुळे उद्घाटकाचं भाषण हे पहिलंच होतं आणि म्हणून मी या ठिकाणी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो। आणि मगाशी बोलताना बबनराव म्हणाले की आमच्या परणे भाऊंना तुम्ही मंत्री बनवा। बबनराव लोक तर त्यांना मुख्यमंत्री समजतात। माझ्यासोबत ते राहत असल्यामुळे लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्र्याची गुरुकिल्ली आहे याच्याकडे आणि तुम्ही त्याला डिमोशन करायला निघाले, पण जरूर त्यांचा भविष्यात चांगला विचार होईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आमचे सगळे सहकारी नागपूरचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो, कारण आमच्या सगळ्या ओबीसी चळवळीत माझ्या सोबत राहिलेली सगळी मंडळी आहे, त्यांचंही मनापासून आभार मानतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी।